चला रे, आवाज येतो का एकदा कमेंट करा. आवाज येतोय का रे? आज आपल्याला बघायचं वेगवेगळं अंतर. आज आपल्याला बघायचं वेगवेगळं अंतर बघायचं वेगवेगळं अंतर. काय बघायचंय? वेगवेगळं अंतर बघायचं राजा. त्याच्या अगोदर आपण काय करूया, जरा बेसिक बघूया. बेसिक बेसिक गोष्टी बघूया. बेसिक आपल्याला बेसिक गोष्टी बघायच्यात बाबा पहिल्यांदा स्टार्टिंगला. आवाज येतो कमेंट करायचं. चला, बेसिक मध्ये काय बघायचं बघा. बेसिक मध्ये काय बघायचं आपल्याला, की अगोदर अंतर बघूया. अंतर कशा कशामध्ये असतं तुमचं. 1 किलोमीटर मध्ये, 1 किलोमीटर मध्ये तुम्हाला किती मीटर असतात? 1 किलोमीटर मध्ये तुमचं मीटर असतं 1000 मीटर असतं. 1000 मीटर. किती मीटर असतं तुमचं? 1000 मीटर असतं. ओके, 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर. मग 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात तुमचे? 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? तर 1 मीटर मध्ये तुमचं सेंटीमीटर असतं 100 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर असतं तुमचं? 100 सेंटीमीटर असतं. मग एका सेंटीमीटर मध्ये किती एम एम असतं तुमचं? 10 एम एम असतं राजा. 10 एम एम म्हणजे आपण त्याला मिलीमीटर म्हणतो. मिलीमीटर 10 एम एम असतं त्या ठिकाणी. ओके, हे फक्त इन्फॉर्मेशन माहिती असावी म्हणून सांगतोय. हे आता डीपली मी काही जात नाही राजा. फक्त सांगताना सांगायचं व अशा पद्धतीने ते येऊ शकतं त्या ठिकाणी. आपल्याला गरज तर 1 किलोमीटर आणि 1000 मीटरचीच आहे. बाकीची काही गरजच नाही त्या ठिकाणी. 1 सेंटीमीटर मध्ये तुमचं 10 एम एम आलं. एका सेंटीमीटर मध्ये 10 एम एम आहे. तर मला सांगा 100 सेंटीमीटर मध्ये किती एम एम येणार तुमचं? एका सेंटीमीटर मध्ये तुमचं 10 एम एम. तर 100 सेंटीमीटर मध्ये क्रॉस मारा. क्रॉस राजा असा निसता. तर किती आलं? 1, 2 आणि 3 आलं. 3 आले, 0 आले, म्हणजे 1000 एम एम आलं. 1000 एम एम. मग 100 सेंटीमीटर मध्ये जर तुमचं 1000 एम एम असेल तर 100 सेंटीमीटरचं 1 मीटर असतो राजा. मग एका मीटर मध्ये किती एम एम येणार तुमचे? तर 1000 एम एमच येणार राजा. 1000 एम एम येणार त्या ठिकाणी. ओके, हे क्लिअर. मग जर एका मीटर मध्ये जर तुमचं 1000 एम एम आला असेल तर 1000 मीटर मध्ये किती येणार तुमचं? 1000 मध्ये किती येणार तुमचं? 1000 मीटर मध्ये किती एम एम येणार तुमचं? तर तुम्ही क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करू शकता. 3 आणि 3 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एम एम आलं. एम एम 1, 2, 3, 4, 5. 10 लाख आले. 10 लाख किती आले रे? 10 लाख आले. 10 लाख एम एम आले. मग 1000 मीटरचा एक असतो 1 किलोमीटर. याचा अर्थ एका किलोमीटर मध्ये किती एम एम येणार तुमचे? 10 लाखच येणार. 1, 2, 3, 4, 5 एम एम राजा. एम. अशा पद्धतीनं तुम्ही ते काढू शकता त्या ठिकाणी. आपल्याला गरज एवढ्याची नाहीये. एवढं काही गरज नाही. आपल्याला गरज आहे फक्त लक्षात ठेवा, एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात एवढी गरज आहे आपल्याला. बस, हे बाकीचं नाही लक्षात राहिलं. फक्त माहित असं म्हणून सांगितलं तुम्हाला. एका किलोमीटर मध्ये असतं, लक्षात ठेवा, आपल्याला 1000 मीटर असतं. 1000 मीटर असतं. ओके, हे क्लिअर झालं तुमचं बेसिक. आता आपल्याला बघायचं आहे तासामध्ये. तास बघायचा, वेळ बघायचा आपला. वेळ 1 तास आहे. 1 तास. मग एका तासामध्ये तुमची मिनिटं किती असतात? एका तासामध्ये तुमची मिनिटं किती? एका तासामध्ये मिनिटं असतात तुमची 60 मिनिटे. 60 मिनिटे एका तासामध्ये 60 मिनिटे. मग एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात तुमचे? एका मिनिटामध्ये सेकंद असतात 60 सेकंद राजा. 60 सेकंद. हे क्लिअर. एका तासामध्ये 60 मिनिटे, एका मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत तुमचे. मग मला सांगा, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतील तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद येणार? क्रॉस मारायचा. क्रॉस गुणाकार करा. 6 6 36 आले. 36 सेकंद आली. 36 सेकंद. कशामध्ये 36 सेकंद आली? तर 60 मिनिटामध्ये 36 सेकंद आली. मग 60 मिनिटाचा 1 तास असतो बाळा. मग एका तासामध्ये सेकंद किती आले? तर एका तासामध्ये सेकंद आले तुमचे 3600. एका तासामध्ये सेकंद किती आले? 3600. 60 मिनिटाचा 1 तास असतो आणि एका तासामध्ये सेकंद आले 3600. आपल्याला गरज आहे एका तासामध्ये किती सेकंद असतात? एका तासामध्ये सेकंद असतात 3600 राजा. 3600.
ह्या पद्धतीने तो मग 2 तासामध्ये 3 तासामध्ये अर्ध्या तासामध्ये किती सेकंद ते काढू शकता. 2 मीटर बॉक्स गेलेत. आपल्याला गरज आहे वेगवेगळ्या अंतर शिकताना 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात आणि 1 तासामध्ये किती सेकंद असतात. मग तुम्ही कुठल्या तरी पुस्तकामध्ये असं बघितलं असेल राजा, पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं बघा, काय लिहिलेलं असतं तुमचं की अंतर काढायचं असेल. आता फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. अंतर काढायचा फॉर्म्युला जर असेल, तुम्हाला अंतर काढायचं असेल तर काय करता तुम्ही, वेग गुणाकारामध्ये वेळ करता. जर तुम्ही वेगाला जर त्या वेळेनं गुणलं तर तुम्हाला काय मिळतं, अंतर मिळतं, अंतराच्या. जर तुम्ही काय केलं, अंतर काढण्यासाठी वेगाला जर वेळेनं गुणलं तर तुम्हाला काय मिळतं, त्या ठिकाणी अंतर मिळतं राजा. ओके, मग तुम्हाला वेग काढायचा असेल वेग, तर एकच फॉर्म्युला तुम्ही कंटिन्यू केला तर चालतो. हाच फॉर्म्युला असतो, फक्त इकडे भागाकाराचं गुणाकाराला, गुणाकाराचं भागाकाराला लिहिलं असतं राजा त्या ठिकाणी. मग वेग काढायचा आपल्याला वेग, तर वेग काढण्यासाठी काय करायचं असतो, वेग तसा ठेवायचा, वेळ गुणाकाराला इकडे भागाकार जाईल, म्हणजे बेटा काय आलं, अंतर भागीला काय आला तुझा, वेळ आला वेळ. जर अंतराला तुम्ही वेळेनं भागलं, अंतराला जर वेळेनं भागलं तर तुमचा वेग निघेल. तुम्हाला वेळ काढायचे, वेळ हा वेळ काढायचे राजा, वेळ काढायचे. वेळ काढण्यासाठी काय करावं लागेल, हा वेळ काढायचा, वेग गुणाकाराला इकडे भागाकाराला येईल, म्हणजे जर तुम्ही अंतराला वेगाने भागलं, अंतराला जर वेगाने भागलं तर तुम्हाला काय निघेल, वेळ निघेल वेळ. मग तुम्ही बघितलं असेल 5/18 न गुणायचं आणि 18/5 न गुणायचं. पुस्तकामध्ये कुठं तर बघितलं असेल ना तुम्ही 5/18 आणि 18/5 न गुणायचं. ते आलं कुठनं नेमकं त्या ठिकाणी. आपण काय करतो, अंतर काढायचं असेल तर वेग गुणाकार वेळ आणि 5/18 करतो. वेग काढायचं असेल तर अंतर भागीला वेळ गुणाकारामध्ये 18/5 करतो. वेळ काढायचे तर अंतर भागीला वेग गुणाकारामध्ये 18/5 करतो. पण ते 18/5 नेमकं गुणायचं कधी हे आपल्याला माहित पाहिजे राजा. नेमकं गुणायचं कधी तर हे आपल्याला माहित पाहिजे. पण हे 18/5 आलं कुठून, लक्षात ठेवा. 18/5 कुठून आलं तुमचं त्या ठिकाणी, तर मला सांगा, तुमचं एका किलोमीटर मध्ये तुमचे मीटर किती आहेत बाबा, 1000 मीटर आहेत. 1000 मीटर इथं मी लिहितो 1000 मीटर. आणि एका तासामध्ये सेकंद किती आहेत तुमचे, 3600 सेकंद आहेत. 3600 इथं लिहिलं, 3600 सेकंद राजा. 2 शून्याला 2 शून्य गेले, भाग द्या, बे पंच किती आला, 10, बे एक बे, राहिला एक, वरचा 6 घेतला 16, बे 8 16 आलं राजा. म्हणजे काय आलं तुमचं, 5/18 आलं. 5/18 राजा किती आलं, 5/18. म्हणजे हे 5/18 जे आहे, हे 5/18 काय आहे तुमचं, हे 5/18 जे आहे ते मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आहे. हे 5/18 जे तुम्ही पुस्तकामध्ये बघता किंवा 18/5 जे बघता, हे रूपांतर जे आहे ते मीटर आणि सेकंदाचं आहे. कशाचं आहे, मीटर आणि सेकंदाचं राजाव त्या ठिकाणी. मग हे यूज कधी करायचा, हा 5/18 जो आहे राजाव, हे क्लिअर करे बाबा, एवढं बघून घ्या, पडदिशी पुढे जायचंय मला. हे 5/18 कसं आलं, कळालं का तुम्हाला, क्लिअर करे बाबा. तर पुढे बघा, हे जे आपलं 5/18 आले, हे 5/18 काय आलं आपलं, हे 5 आलंय मीटर आणि सेकंदाचं रूपांतर. हे आलंय मीटर आणि सेकंदाचं रूपांतर राजा, मीटर आणि सेकंद. मग ह्याचा वापर कधी करायचा, जर तुम्हाला मीटर पर सेकंदचं रूपांतर जर तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये जर करायचं असेल, जर तुम्हाला मीटर पर सेकंदचं रूपांतर जर मीटर पर सेकंद मध्ये तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल, तर बेटा 18/5 न गुणायचं. 18 किती न गुणायचं, 5 न गुणवून टाकायचं राजा. बस एवढं काम करा. आता 18/5 कुठं आला तर कन्फ्युज व्हायची काही गरज नाही, कारण ते मीटर आणि सेकंदाचं आपण काय केलं त्या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. पण तुम्हाला जर मीटर पर सेकंदचं रूपांतर करा सांगितलं किलोमीटर पर आवर मध्ये, तर 18/5 ने गुणा. आणि जर तुम्हाला काय सांगितलं त्या ठिकाणी की किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर तुम्हाला मीटर पर सेकंद करायला सांगितलं, तर बेटा तो काय करायचं, 5 वर न्यायचं, 18 खाली आणायचं, म्हणजे 5 कितीनं करायचं, 18 न करायचं. 5 कितीनं करायचं राजा, 18 न भागायचं. त्या ठिकाणी 5/18 न काय करायचं, गुणा त्या ठिकाणी तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये त्याचं रूपांतर होऊन जाईल. हे क्लिअर करे मला सांगा. हे 18/5 किंवा 5/18 कुठं आणलं वगैरे वगैरे वगैरे, क्लिअर का. हे गोष्ट लक्षात ठेवायची. सगळ्यात IMP ह्याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत की तुम्हाला काय करतात त्या ठिकाणी, की मीटर पर सेकंद देतात आणि सांगतात किलोमीटर पर आवर मध्ये करा. तुम्हाला किलोमीटर पर आवर देतात, सांगतात मीटर पर सेकंद मध्ये करा. ते रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये जाताना 18/5 न गुणा त्याचं रूपांतर होऊन जाईल. जर तुम्हाला किलोमीटर पर आवर दिले, त्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं, 5/18 न गुणा तुमचं मीटर पर सेकंद मध्ये होऊन जाईल राजा. पुढे झालं आपल्याला. समजा आता आपलं काय त्या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया, की आपला वेग बघूया. बेसिक बघतो बरं का मी, लक्षात ठेवा, अजून बेसिकच बघतोय आपण शिकवायला सुरुवात केली नाही बेसिक.
समजा वेग आहे त्याला व्हेलोसिटी म्हणतो आपण त्या ठिकाणी. समजा पहिला प्रश्न आहे असं तुम्हाला की विचारलाय 25 मीटर सेकंदचं रूपांतर 25 मीटर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. तर कशा पद्धतीने तुम्ही करणार राजाओ? दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला समजा 75 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. असे प्रश्न विचारलेत परीक्षेला. किलोमीटर पर आवर मध्ये करा. पुढचा तुम्हाला प्रश्न विचारलाय 35. तिसरा 35 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. तर ते आपल्याला करता आलं पाहिजे राजा. ते आपल्याला करता आलं पाहिजे त्या ठिकाणी. समजा तुम्हाला पुढचा प्रश्न दिलाय चौथा 72 किलोमीटर पर आवरचं रूपांतर 72 किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायला सांगितलं तुम्हाला. तर ते रूपांतर करता आलं पाहिजे राजा. आता आपल्याला काय सांगितलंय 25 मीटर पर सेकंद आहे आणि त्या 25 मीटर पर सेकंदचं रूपांतर कशामध्ये करायचं? किलोमीटर पर आवर मध्ये करायचं. ह्याच्या मागे बघितलं आपण मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 आपल्याला गुणायचं आहे. ओके, मग आपला 18/5 न गुणायचं आहे. तर इथं 25 ला किलोमीटर पर आवर मध्ये जाताना 18/5 न आपल्याला गुणायचं राजा. तुझं रूपांतर मीटर पर सेकंद होईल. 5 एके 5 5 5 25 18 पंचे किती आलं? 90 आलं. 90 म्हणजे 25 मीटर पर सेकंदचं रूपांतर आपण किलोमीटर पर आवर मध्ये केलं किती आलं आपलं? 90 किलोमीटर पर आवर आलं. तिथं आता दुसरा आहे की 75 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. तर तुम्हाला 75 ला कितीनं गुणायचं आहे? किलोमीटर पर आवर मध्ये जाताना तुम्हाला 18/5 न गुणायचं आहे राजा. 18/5. चला 5 एके 5 राहिला 2 5 5 25 दोघाचा गुणाकार करा या ठिकाणी. 18 पंचे 90 आलं. हातच्याला गेला 0 खाली हातच्याला गेला 9 खाली राहिला 0 राजा. 18 एके 18 18 आणि 9 किती आलं तुमचं? 27 आलं. 27 म्हणजे 18 आणि 9 27 बरोबर करे 7 8 9 बरोबर. तर तुमचं काय आलं त्या ठिकाणी? 270 किलोमीटर पर आवर आलं. म्हणजे 75 मीटर पर सेकंदचं रूपांतर तुम्ही कशामध्ये केलं? त्या ठिकाणी किलोमीटर पर आवर मध्ये केलं. पुढे सांगितलंय 35 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. तुम्हाला 35 ला मीटर पर किलोमीटर पर आवर मध्ये जाताना 18 किती आहे बाबा? तुमचा 5 आहे. 5 7 किती आलं? 35 आलं. 7 गुणाकारामध्ये 8 करायचा राजा तुला. दोघांचं मल्टिप्लाय करा. 7 8 56 हातच्याला गेला 5 खाली राहिला 6 7 एके 7 7 आणि 5 किती आले? 12 126 आलं. 126 काय आलं तुमचं? किलोमीटर पर आवर आलं राजा. किलोमीटर पर आवर आलं. आपल्याला दिलंय की 72 किलोमीटर पर आवरचे रूपांतर आता मीटर पर जायचंय. आता आपण 3 गणित बघितली. ती 3 गणित कशाची बघितली? आपण बघितली मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करायचं. आता आपल्याला किलोमीटर पर आवर दिलंय मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. तर 72 गुणाकारामध्ये किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना आपल्याला कितीने गुणायचं आहे? 5/18 ने गुणायचं. 5/18 ने आपल्याला काय करायचं? गुणायचंय. गुणायचं की एकदा बघून घ्या. किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये जाताना 5/18 ने काय करायचं? आपल्याला गुणायचं आहे राजा. गुणा 18 एके 18 18 चोक किती आलं? 72 आलं. राहिला 4 आणि 5 यांचा मल्टिप्लाय करून टाका. 4 पंचे किती आलं? 20 आलं. 20 राजा. की 20 काय आलं? मीटर पर सेकंद आलं. मीटर पर सेकंद 20 काय आलं? मीटर पर सेकंद आलं राजा. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढचा? पुढे 4 झाला. 5वा प्रश्न 5वा 63 किलोमीटर पर आवरचे रूपांतर तुम्हाला आता चे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करा म्हणते. मीटर पर सेकंद मध्ये करा म्हणते राजा. ते मीटर पर सेकंद. आणि 6वा आहे तुम्हाला 90 किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. चे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करा. मग आपल्याला 63 किलोमीटर पर आवर आहे आणि 63 किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना 5 कितीनं गुणायचं आहे बाबा? 18 ने गुणायचं आहे. 5/18 बरोबर आहे ना? भाग जातोय का चेक करा. 9 एके 9 9 दोन्ही 18 9 7 63 7 5 35 35 छेदामध्ये आलं राजा 2. आता 35 ची निम्मी केली तर किती आली? 17 17 पॉईंट किती आलं? 5 आलं. 17.5 मीटर पर सेकंद आलं. 17.5 मीटर पर काय झालं त्या ठिकाणी? सेकंद आलं. तुम्हाला 90 किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं
राजा 90 गुणाकारामध्ये 5 किती करायचंय 18 करायचंय, कारण किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये येताना 5/18 18 1 18 18 5 90 आलं राजा. 5 आणि 5 चा गुणाकार केला तर 5 5 25 आलं, म्हणजे किती आलं 90 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये केलं तर किती आलं तुमचं 25 मीटर पर सेकंद आलं. क्लिअर का रे बाबा? किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये कसं करायचं, मीटर पर सेकंद दिला असेल तर किलोमीटर पर आवर मध्ये कसं करायचं, क्लिअर का एकदा कमेंट करा. चला पुढे जाऊया लगेच. आपला आता वेग बघितला, आपल्याला बघायचा वेळ. आता आपल्याला बघायची वेळ राजा, वेळ वेळ म्हणजे आपल्याला बघायचा टाइम. आपल्याला माहित आहे एका तासामध्ये मिनिटे किती असतात तुमची 60 मिनिटे असतात. 60 मिनिटे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि एका तासामध्ये जर सेकंद किती असतात तुमचे 3600 सेकंद असतात. 3600 स्टार्टिंगला लिहून दिले सगळं 3600 सेकंद असतात राजा. मग तुम्हाला काय करतात तासाचं मिनिटामध्ये करा, मिनिटाचं तासामध्ये करता आलं पाहिजे. आपल्याला तास दिले असतील तर मिनिटामध्ये जायचं, मिनिटं दिली असतील तर तासाकडे यायचं आपल्याला त्या ठिकाणी. मग तुमच्याकडे 2 तास आहेत, 2 तास 2 तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करा. 2 तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करा. पाच 6 तासाची मिनिटे करा. 4 तासाची मिनिटे करा. 75 मिनिटाचे तास करा. आता काय करायचंय माहितीये का आपल्याला, आपल्याला सांगितलंय काय 2 तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करायचं आहे. तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करण्यासाठी 60 ने गुणायचं असतं. तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करताना 60 ने गुणायचं असतं राजा. मग 2 तासाच मिनिटामध्ये करायचं, एका तासामध्ये मिनिटे असतात 60, 60 ने गुणा. जाई दोन्ही 12, वरचा राहिला 0. किती मिनिटे आली तुमची 120 मिनिटे आली. 120 मिनिटे किती मिनिटे आली तुमची 120 मिनिटं आली राजा. 120 मिनिटं. 5 6 तासाचं मिनिटामध्ये करायचं आपल्याला. मिनिटं करायचे, तासाचं मिनिटामध्ये जाताना रूपांतर करताना 60 ने गुणायचं असतं. 60 ने गुणायचं. 6 1 6 6 0 0 राजा. 10 ने 5 चा गुणाकार केला तर किती आलं तुमचं 50 मिनिटे आली. 50 मिनिटे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं इथं, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करताना, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करताना 60 ने गुणा. 60 ने गुणा तुमचं मिनिटामध्ये होऊन जाईल. 8/4 तासाचे मिनिटामध्ये करायचंय. 8/4 गुणाकारामध्ये किती आलं राजा 60 आलं. 60 4 1 4 4 2 8 6 2 12 किती मिनिटं आली तुमची 120 मिनिटे आली. 120 मिनिटे राजा. 120 मिनिटे आली. 75 मिनिटाचं तासामध्ये करायचंय. आता मिनिटं दिलेत आणि तास करायचंय तर महागायचं 60 ने भागायचं राजा. 75 ला काय करा 60 ने भागा, तुमचं मिनिटाचं तासामध्ये होऊन जाईल. 15 चोक 60, 15 5 75 किती आलं तुमचं 5/4 तास आलं. किती आलं 5/4 तास आलं. 75 मिनिटे म्हणजे 5/4 तास आलं राजा. 5/4. पुढे जाऊया. 5वं 100 मिनिटाचं 100 मिनिटे तासामध्ये करा. 100 मिनिटे तास करा. 100 मिनिटाचे तास करा. मग मिनिटाचं आपल्याला तासामध्ये जायचं बेटा. मिनिटाचं तासामध्ये जायचं, गुणिले किती करायचं मिनिटाचं 60 गुणिले नाही 60 ने भागायचं राजा. मिनिटाचं तासामध्ये करताना 60 ने भागायचं असतं आणि तासाचं मिनिटामध्ये करताना 60 ने गुणायचं असतं. 0 0 कॅन्सल झाला. 2 5 10 2 3 6 5/3 आले. किती आले 5/3 तास आले. 5/3 तास. क्लिअर करे बाबा. तासाचं मिनिटामध्ये करा, मिनिटाचं तासामध्ये करा, रूपांतर करता आलं पाहिजे राजा आपल्याला पाहिजे.
क्लिअर का एकदा कमेंट करा. पुढे आता अंतर पुढचा पॉइंट आहे महत्वाचा, अंतर राजा. अंतर म्हणजे डिस्टन्स. पहिला प्रश्न आहे 2.5 किलोमीटरचे 2.5 किलोमीटरचे मीटर मध्ये करा. मीटर मध्ये करायचं आपल्या राजा. चला पुढचा आपल्याला बघायचं आहे 4.5 किलोमीटरचे 4.5 किलोमीटरचे मीटर मध्ये करा. ओके. चलो पुन्हा तुम्हाला तिसरा प्रश्न असा विचारला जाईल राजा. 5,000 मीटरचे किलोमीटर करा. चला कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही. आपल्याला माहित आहे, आता मग लिहून दिले. एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात तुमचे? 1,000 मीटर असतात. 1,000 मीटर बेटा किती मीटर असतात? 1,000 मीटर असतात. म्हणजे एका किलोमीटर मध्ये 1,000 मीटर आहे तुमचं. तर किलोमीटरचं मीटर मध्ये जाताना मी काय म्हणतो बघा, किलोमीटरचं मीटर मध्ये जाताना 1,000 गुणा. 1,000 काय करा, गुणा राजा. हे किलोमीटर आहे 2.5 किलोमीटर. ह्याचं मीटर मध्ये करायचं आहे तर 1,000 काय करायचं असतं? गुणायचं. म्हणजे किलोमीटरचं मीटर मध्ये जाताना 1,000 गुणा आणि मीटरचं किलोमीटर मध्ये येताना मागे येताना लक्षात 1,000 भागा. त्या ठिकाणी उत्तर निघून जाईल. मग आपल्याला ह्याला गुणायचं. 1 दशांश चिन्ह 1 शून्य निघून गेला. म्हणजे 25 वरती किती शून्य आले? 2 शून्य आले. 2 शून्य म्हणजे 2500 मीटर आलं. 2500 मीटर. 4.5 किलोमीटरचे मीटर मध्ये करायचं आहे. तर किलोमीटरचं मीटर मध्ये जाताना एका किलोमीटर मध्ये असतात 1,000 मीटर राजा. 1,000 गुणायचं. इथलं 1 दशांश चिन्ह, इथलं 1 शून्य निघून गेला. 45 वरती 1 आणि 2 शून्य आले. म्हणजे 4.5 किलोमीटरचं आपण मीटर मध्ये केलं तर ते 4,500 आलं. किती आलं? 4,500 मीटर आलं राजा. आता याकडे 5,000 मीटरचे ते म्हणते किलोमीटर करा. तुम्हाला 5,000 मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं आहे तर 5,000ला काय करावं लागेल तुम्हाला? आता तुम्ही किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 1,000 गुणलं. आता तुम्हाला मीटरचं किलोमीटर करायचं आहे तर 1,000 भागा. 1,000 भागा. 2 शून्य 2 शून्य निघून गेले. आलं किती तुमचं? 5 आलं. 5 म्हणजे 5,000 मीटर म्हणजे राजा किती आलं तुमचं? 5 किलोमीटर आलं. 5 किलोमीटर. पुन्हा 4,000 चौथा प्रश्न आहे. 4,970 मीटरचे किलोमीटर मध्ये करायचं आहे तुम्हाला. किलोमीटर करा. मग 4,970 मीटरचं किलोमीटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला मीटरचं किलोमीटर करायचंय तर 4,970 भागीला किती करायचंय तुम्हाला? 1,000 करायचं. 1,000 शून्याला शून्य गेला बेटा. राहिलं काय तुझं? 497 राहिलं. 497. आता या 497ला काय करा? 100ने भागत बसू नका. जर छेदाला 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये जर संख्या असेल तर जेवढे शून्य असतील लक्षात ठेवा तेवढे आलेल्या उत्तराला डावीकडे काय करा? दशांश चिन्ह देऊन टाका. आपल्याकडे खाली 2 शून्य तर 2 दशांश डावीकडे चला. 1 आणि 2. आपलं उत्तर आलं 4.97 किलोमीटर. आपलं उत्तर आलं 4.97 किलोमीटर. क्लिअर का रे बाबा? एवढं बेसिक क्लिअर का? मला एकदा कमेंट करा. एवढं बेसिक क्लिअर का? एकदा कमेंट करा. एकदा कमेंट करा. चला चला पुढे जाऊया. का? आता बघा इकडे अंतर आहे. एक तर अंतर तुमचं कसं पाहिजे माहिती आहे का? अंतर एकतर किलोमीटर मध्ये पाहिजे. एक तर अंतर तुमचं किलोमीटर मध्ये पाहिजे. अंतर किलोमीटर मध्ये पाहिजे. नाहीतर अंतर तुमचं मीटर मध्ये पाहिजे. वेग जो असतो तो वेग कशामध्ये असतो? त्या ठिकाणी वेग तर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये तर वेग पाहिजे. नाहीतर वेग तुमचा मीटर पर सेकंद मध्ये तर पाहिजे. वेळ हा कशामध्ये असणार? एक तर तुमचा तासामध्ये असणार. नाहीतर वेळ हा तुमचा कशामध्ये असला पाहिजे? सेकंदामध्ये असला पाहिजे. म्हणजे वरची एकक सेम असली पाहिजे राजा तुमची.
जर हे एकक असली तुमची म्हणजे अंतर तुमचं एकतर किलोमीटर मध्ये ना तर मीटर मध्ये तर पाहिजे, वेग तर एक तर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये तर पाहिजे ना तर मीटर पर सेकंद मध्ये तर पाहिजे, आणि वेळ हा तुमचा तासामध्ये किंवा कशामध्ये असला पाहिजे, सेकंदामध्ये असला पाहिजे. जर लक्षात ठेवा तुम्हाला अंतर किलोमीटर मध्ये दिले, मग वेळ जर तासामध्ये दिला असेल तुम्हाला, बघा अंतर तुम्हाला किलोमीटर मध्ये दिले आणि तुम्हाला वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये जर असेल त्या ठिकाणी, वेळ तुमचा कशामध्ये निघणार, तासामध्ये निघणार, राजा तासामध्ये. मी काय म्हणतोय बघा, अंतर जर किलोमीटर मध्ये दिला असेल तुम्हाला आणि वेग जर तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये असेल त्या ठिकाणी, तर वेळ हा तुम्हाला तासामध्ये निघणार, तासामध्ये. हा तुम्हाला वेळ जर काय सेकंदामध्ये काढायचा असेल तर लक्षात ठेवा त्याला कन्वर्ट करावं लागेल. जर एकक सारखी असतील किंवा सारखी नसतील, एकक सारखी असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण एकके सारखी नसतील, एकके सारखी नसतील, सारखी नसतील तर ती कन्वर्ट करून घ्यावी लागतील, तर ती रूपांतर करून घ्यावी लागतील, रूपांतर करून घ्यावी लागतील, कन्वर्ट करून घ्यावी लागतील, करून घ्यावी लागतील. तुम्हाला ती रूपांतर करून घ्यावी लागतील आणि ती रूपांतर कशाने करायचं आहे, 5/18 किंवा 18/5 न करायचं राजा त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवायचं, एकके सारखी जर तुमची नसतील तर त्याचं तुम्हाला रूपांतर कन्वर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी. जर तुमचं अंतर किलोमीटर मध्ये असेल, वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर वेळ तुमचा तासामध्ये निघणार. डिस्टन्स तुमचं मीटर मध्ये आहे आणि तुमचा वेग जर मीटर पर सेकंद मध्ये असेल तर तुमचा वेळ हा कशामध्ये निघणार, सेकंदामध्ये निघणार राजा. आणि ही जर एकक हिकल एक दिले, हिकल एक दिले राजा, तुझं किलोमीटर पर आवर मध्ये अंतर दिलंय आणि वेग जर तुझा मीटर पर सेकंद दिला असेल, तुला ते कन्वर्ट करून घ्यावं लागेल राजा, कन्वर्ट करून घ्यावं लागेल राजा, हे लक्षात ठेव त्या ठिकाणी. म्हणजे हा एक चार्ट लक्षात ठेवा की तुमचं एकक सारखी नसतील तर तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यावे लागतील, असतील तर काही प्रॉब्लेम नाही राजा. म्हणजे तुमचं अंतर किलोमीटर आहे, बघा कन्सेप्ट काय सांगतोय, अंतर किलोमीटर मध्ये आहे आणि वेग जर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आहे, लक्षात ठेवा, तर 18/5 किंवा 5/18 गुणायचं नाही, 5/18 किंवा 18/5 गुणायचं नाही राजा. का गुणायचं नाही, कारण ते रूपांतर मीटर आणि सेकंदाचं आहे, ते रूपांतर कशाचं आहे, मीटर आणि सेकंदाचं आहे. तुम्हाला डिस्टन्स मीटर मध्ये दिलंय आणि वेळ हा सेकंदामध्ये दिलाय राजा. डिस्टन्स तुमचं कशामध्ये आहे, मीटर मध्ये आहे, मीटर मध्ये तुमचं डिस्टन्स मीटर मध्ये आहे आणि वेळ हा तुमचा सेकंदामध्ये आहे, आणि तुम्हाला वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये विचारला असेल तर तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यावे लागेल. जर अंतर मीटर मध्ये असेल, मी काय म्हणतोय बघा, अंतर मीटर मध्ये असेल आणि वेळ जर तुमचा सेकंदामध्ये असेल आणि वेग जर तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचा असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला वेग मीटर पर सेकंद मध्ये येणार असेल, मीटर पर सेकंद मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुमचा वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर तुम्हाला तो कन्वर्ट करून घ्यावा लागेल, आणि तो कन्वर्ट कशाने करायचा आहे, 5/18 किंवा 18/5 न, 5/18 किंवा 18/5 न तुम्हाला तो कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे राजा, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला एकक सारखी नसतील तरच तुम्हाला ते काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. एकक सारखी असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, डिस्टन्स मीटर मध्ये, वेळ तुमचा सेकंदामध्ये, तुमचं उत्तर मीटर पर सेकंद मध्ये. पण वेग जर मीटर पर सेकंद मध्ये नसेल, किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर तुम्हाला तो कन्वर्ट करून घ्यावा लागेल, म्हणजे तो 5/18 किंवा 18/5 न कन्वर्ट करून घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची एकक अशी असली पाहिजे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. नसेल तर कन्वर्ट करून घ्या. हे बेसिक क्लिअर का एकदा कमेंट करा, हे बेसिक क्लिअर का एकदा कमेंट करा राजा, हे बेसिक क्लिअर का मला सांगा. डिस्टन्स डी माना, वेग व्ही माना आणि वेळ तुमचा टी माना राजा. काय सांगितलं लक्षात आलं का रे मी, जर तुमचं अंतर किलोमीटर मध्ये आहे आणि तुमचं अंतर म्हणतोय मी, अंतर किलोमीटर मध्ये, अजून एकदा सांगतो, अंतर किलोमीटर मध्ये आहे आणि बेटा वेग तुझा, वेग जर तुझा कशामध्ये असेल, वेग जर तुझा किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर एकक सारखं करून घ्यायची गरज नाहीये. डायरेक्ट तुझं उत्तर हे जे आहे, वेळ 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 कशामध्ये येणार तुझी, तासामध्ये येणार राजा, तासामध्ये. बस. हा तुझं डिस्टन्स किलोमीटर मध्ये आहे आणि तुझा वेग जर तुला मीटर पर सेकंद मध्ये दिला असेल बेटा, तर तुला काय करावं लागेल, कन्वर्ट करून घ्यावं लागेल. किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल, मीटर मध्ये करावं लागेल, कन्वर्ट करून घ्यावं लागेल राजा त्या ठिकाणी. आणि ते कन्वर्ट कशाने करायचंय, 5/18 किंवा 18/5 तुम्ही कन्वर्ट करू शकता त्या ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर करे बघू एकदा, कमेंट करा चला, क्लिअर करे बघू एकदा, कमेंट करा चला. पुढे जाऊया चला. टाईप क्रमांक 1 बघूया आपल्याला. टाईप क्रमांक 1 बघायचा आहे, वेग काढणे, वेग, वेग काढायचा बेटा आपल्याला, वेग काढायचा आहे. वेग पहिला बघायचा आहे, वेग सेपरेट काढूया, अंतर सेपरेट काढूया
आणि वेळ पण आपण सेपरेट काढायचं. मिक्स गणित नाहीत, सगळी सेपरेट, फक्त वेग काढायचे आज गणित बघूया त्या ठिकाणी. चला पहिला प्रश्न आहे तुमचा 1.5 किमी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा तासी वेग किती. आता मी सांगितलंय त्या ठिकाणी वेग काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, वेग बरोबर अंतराला जर तुम्ही वेळेनं भागलं तर लक्षात ठेवा तुमचं काय निघतो, वेग निघतो. आता 518 गुणायचं का नाही हे आपण त्या उदाहरणावरून ठरवायचं. लक्षात ठेवा त्या उदाहरणावरून ठरवायचं त्या ठिकाणी. मग तुम्हाला अंतर दिलं 1.5 किमी, अंतर आहे 1.5 किमी बेटा, आणि तुला अंतर 1.5 किमी दिली असताना तुला वेळ जो दिला ना वेळ राजा, तो वेळ काय तुमचा 72 सेकंद आहे. 72 सेकंद. जर तुला वेळ जर 72 सेकंद असेल आणि गाडीचा वेग काढायचा असेल तर तुला काय करावं लागेल, त्या ठिकाणी एकक सारखे चेक करून घ्या. एकक सारखे आहेत का चेक करून घ्या रे बाबा, आहेत का नाहीत राजा. म्हणजे तुला ह्या किलोमीटरचं कशामध्ये करावं लागेल, तुला मीटरमध्ये करावं लागेल. मीटरमध्ये करावं लागेल तर तुला 1.5 ला 1000 गुणावं लागेल. 1000 गुणलं तर 1 0 आणि 1 दशांश चिन्ह निघून गेला, म्हणजे किती आलं, 1500 मीटर आलं. 1500 मीटर राजा, बरोबर ना, 1500 मीटर. आता वेग कशामध्ये आहे, पर्याय नाहीत करायला, एकच मिनिट, पहिल्याचे पर्याय नाहीत बहुतेक. वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये दिला असेल तर तुम्हाला उत्तर कसं काढायचं बघा. त्या वेग तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा. आता वेग काढण्यासाठी तुम्हाला अंतर माहित पाहिजे, आहे का आपल्याकडे, ते आहे. आपण किलोमीटरचं कशामध्ये केलं, मीटरमध्ये केलं. 1500 आलं. 1500 छेदामध्ये वेग आहे, वेळ आहे आपला किती, 72 सेकंद राजा. 72 सेकंद. अरे डिस्टन्स मीटर मध्ये आहे आणि वेळ हा सेकंदामध्ये बेटा, तर तुझा वेग जो निघेल ना, वेग हा वेग कशामध्ये निघेल, तुझा मीटर पर सेकंद मध्ये निघेल. आपल्याला मीटर पर सेकंद दिला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला जर वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये दिला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी 18/5 न गुणावं लागेल. 18/5 न काय करावं लागेल, गुणावं लागेल राजा. कारण हे 18/5 काय तुमचं मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आहे. कारण तुम्ही जर फक्त 1500 भागीला 72 केलं तर उत्तर येणार की, उत्तर कसं येणार, मीटर पर सेकंद मध्ये येणार. आपल्याला वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा आहे, म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला तो कन्वर्ट करावा लागेल. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा आहे, त्यामुळे 18/5 न गुणावं लागेल त्या ठिकाणी. 18 एके 18, 18 चोक 72 राजा. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 0 0, 5 0 0. 4 एके 4, 4 7 28, राहिले 2, 4 5 20 राजा. किती आला तुमचा, 75 आला. 75 वेग जो आला ना, वेग तो 75 किलोमीटर पर आवर आला का, चेक करून घ्या. 75 किलोमीटर पर आवर. क्लिअर करे बाबा, एकदा कमेंट करा. क्लिअर करे बाबा, एकदा कमेंट करा. पहिला प्रश्न क्लिअर का मला सांगा, वेग कसा काढायचा. वेग काढण्यासाठी लक्षात ठेवा, अंतर भागीला वेळ लक्षात ठेवायचं. एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरला तरी चालेल त्या ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही. पुढचं गणित पटपट कमेंट करायचं. विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती विचारले तुम्हाला. झालं का रे. विराट कोहली काय करतोय राजा, विराट कोहली काय करतोय, 400 मीटर अंतर आहे ना, मीटर अंतर मीटर मध्ये 48 सेकंदात ओलांडतोय, तर त्याचा ताशी वेग विचारलाय. अरे वेग जो आहे ना, ताशी राजा, ताशी. म्हणजे काय माहित आहे का, तुला वेग काढायचा आहे, वेग बरोबर अंतर 400 मीटर, छेदामध्ये वेळ किती, 48. मग आता ह्याला 18/5 ने गुणायचं का नाही, 18/5 न गुणायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं राजा. का ठरवायचं, डिस्टन्स कशामध्ये आहे, मीटर मध्ये, आणि वेळ कशामध्ये आहे, सेकंदामध्ये, आणि पर्याय कशामध्ये आहेत, किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. अरे एकक सारखी नाहीत ना होणार तुमची राजा. तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 18/5 न गुणावं लागेल.
18 छेदामध्ये 5 न तुम्हाला गुणावं लागेल. चला गुणा आता इथं 5 एके 5, 5 40, 5 शून्य शून्य राजा. साईन त्रिक 18, साई 8 48, 8 एके 8, 8 शून्य शून्य, राहिले 10 आणि 3. या दोघाचा गुणाकार करून टाका. 10 त्रिक 30 आलं. तुमचा वेग जो आला तो 30 किलोमीटर पर आर आला. 30 किलोमीटर पर आर आला. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या राजा. क्लिअर करे बाबा. पर्याय क्रमांक 4 आला का क्लिअर करून घ्या. नेक्स्ट गणित. एका सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती विचारले. एका सेकंद झाले की 20 मीटर जाते, तर गाडीचा असा तासी वेग विचारला. तासी वेग विचारलेला आहे तुम्हाला. आणि वेग सगळा तुमचा किलोमीटर पर मध्ये आहे, लक्षात ठेवा. एका सेकंदाला 20 मीटर जाते, याचा अर्थ वेग जो आहे ना, वेग आहे ना, वेग बेटा, हा वेग तुझा कसा आहे, 20 मीटर पर सेकंद आहे. 20 मीटर पर सेकंद म्हणजे तो सेकंदाला 20 मीटर जातो. सेकंदाला किती जातो, 20 मीटर जातो. तुला वेग कशामध्ये काढायचा आहे, ताशी म्हणते. ताशी म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये करायचा आहे. अरे मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना तुम्हाला काय करायचं आहे, मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 न गुणायचं असतं ना बेटा. चला 5 एके 5, 5 चोक 20 आलं. राहिले तुमचे 4 गुणाकारामध्ये 18 आणि 18 चोक किती आलं, 72. तुमचं 20 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये किती आलं, 72 आलं. 72 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. हा प्रश्न आला ना, हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती 2023 ला प्रश्न आला. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती विचारलाय. वेग एका 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासामध्ये 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा ताशी वेग विचारलाय तुम्हाला. झालं का रे. मला सांगा 400 मीटर ट्रॅक आहे, वेग काढायचा आहे. वेग राजा, वेग बरोबर ट्रॅक कितीचा आहे, 400 मीटरचा. 400 भागीला वेळ किती लागतोय, अर्धा तास. अर्धा तास लागतोय. किती लागतोय तुम्हाला, अर्धा तास म्हणते राजा. अर्धा तास घेतला, तास घेतो म्हणजे मिनिटामध्ये काढतो. मिनिटामध्ये हे सगळं मिनिटामध्ये आलं. बरोबर करे तुमचं. हे मिनिटं तशीच लिहितो मी. गुणाकारामध्ये मी 18 छेदामध्ये काय करतो, 5 करतो. 5. चला 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 5 8 40, वरचा शून्य तसाच लिहिला. 16 पंचे 80 बेटा, आणि 16 त्रिक किती आलं, 48 आलं. 48. वेग जो आला ना, वेग राजा, तो कशामध्ये आला, मीटर पर कशामध्ये आला तुमचा, मीटर पर मिनिटामध्ये आला. मीटर पर मिनिटामध्ये आला राजा. ही मिनिटं मी 80 घेतली ना, मीटर पर मिनिटामध्ये आला. मग काय सांगते, तो किती फेऱ्या मारतोय, 10 फेऱ्या मारतोय. 10 फेऱ्या. वेग मीटर पर मिनिटामध्ये होतो, तो तासामध्ये करायचा. 60 न भागावं लागेल त्या ठिकाणी. कारण वेग जो आलता ना, तो तुमचा मीटर पर मिनिटामध्ये आलता, ते त्याला तासामध्ये करायचं असेल तर 60 न भागावं लागेल. 0 0 आणि 10 फेऱ्या मारतोय. 6 एके 6, 6 8 48 बेटा, 8 किलोमीटर पर आवर. त्याचा वेग असेल 8 किलोमीटर पर आवर. आला का चेक करून घ्या. 8 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. 60 ने का भागलं, लक्षात आलं का. तुमचा वेग जो आला तो मीटर पर मिनिटामध्ये आला. मिनिटामध्ये आपल्याला तासामध्ये पाहिजे, तासामध्ये, म्हणून 60 ने मी भागलं राजा त्याला.
चला क्लिअर करे बाबा, कमेंट करत चला पटपट पटपट. पुढचा प्रश्न, एका सेकंदाला 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा तासी वेग किती असेल विचारले. हिंगोली पोलीसला विचारलं, हिंगोली पोलीस. चला 15 मीटर पर सेकंद. अरे 15 मीटर पर सेकंद वेग आहे, बरोबर का. त्याचा वेग करायचंय तुम्हाला रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं. मग मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5, 5 एके 5, 5 त्रिक 15, बेटा 3 गुणाकारामध्ये 18 कर, 18 त्रिक किती आलं 54 आलं, 54. वेग आला 54 किलोमीटर पर आवर. वेग आला 54 किलोमीटर पर आवर. आला का चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न 6वा. रघुला 5 किमी जायला 15 मिनिटे लागतात, तर त्याचा ताशी वेग काय विचारलंय तुम्हाला. रघुला 5 किमी जायला 15 मिनिटे लागतात, तर त्याचा ताशी वेग विचारलाय तुम्हाला. झालं का रे. अरे पंढरीनाथ झालं का बेटा. रघुला 5 किमी जाण्यासाठी 15 मिनिटे लागतात, तर त्याचा ताशी वेग किती. अरे वेग येणार ना, हाय असं ठेवलं, वेग येणार मीटर पर, वेग येणार किलोमीटर पर मिनिटे मध्ये येणार. लक्ष, आपल्याला नको आहे ना, आपल्याला ताशी वेग म्हणते. ताशी वेग म्हणजे ताशी म्हणजे वेग किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा बेटा. कसा काढायचा बघ, आपल्याला वेग काढण्यासाठी फॉर्म्युला माहित आहे. वेग बरोबर काय असतो, अंतर. सारखं सारखं लिहित ना बरं का, अंतर भागीला वेळ असतो बेटा, बरोबर का. अंतर किती 5 किमी, मी किमी मध्येच ठेवतो, काय प्रॉब्लेम नाही, 5 ठेवतो. 15 मिनिट आहेत, खाली लिहितो वेळ 15 मिनिटं. पण मिनिटामध्ये नको आहे, एक तर तुमचं एकच सारखं पाहिजे. कसं, एक तर मागा सांगितलं अंतर जर तुमचं किलोमीटर पर आवर मध्ये असेल, तर तुमचं लक्षात ठेवा वेळ जो आहे तो तासामध्ये पाहिजे. वेळ कशी मध्ये पाहिजे, तासामध्ये पाहिजे. आणि तुमचा वेग मग किलोमीटर पर आवर मध्ये येणार. एकाच उभी सगळी एकच सारखे चेक करावं लागेल तुम्हाला. अरे अंतर तुमचं किलोमीटर मध्ये आहे आणि वेळ तुमचा मिनिटामध्ये आहे. जर मिनिटामध्ये असेल तर ह्याला तासामध्ये करावं लागेल, तरच तुझा वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये निघेल राजा. जर तू हाय असं भागलं तर तुझं काय निघेल, त्या ठिकाणी वेग निघेल, पण तो कशामध्ये, किलोमीटर मिनिटामध्ये निघेल. आपला ती म्हणते किलोमीटर पर आवर मध्ये ताशी वेग काढा म्हणते राजा. म्हणजे ह्या 15ला कितीनं भागायचं, 60 भागायचं. 60. जर तुम्ही 15 मिनिटाला 60 भागलं तर तुम्हाला मग सांगितलं ना, मिनिटाचं तासामध्ये करताना तुम्हाला 60 भागायचं आहे. 60 भागायचंय तुम्हाला, मिनिटाचं तुम्हाला तासाचं मिनिटामध्ये करताना 60 गुणायचं राजा तुला. मग हे तुझं 5 हाय असेल, हाय असल्यानंतर ह्या पूर्णांकाची व्यस्त क्रिया होणार, व्यस्त क्रिया. 60 वरती जाईल, 15 खाली येईल, म्हणजे गुणिले 60 भागीला किती आला, 15 आला. 15 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 3 शून्य 0, किती आलं 20 आलं. 20 म्हणजे त्याचा ताशी वेग जो आला तो 20 किलोमीटर पर आवर आला. आला का चेक करून घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक कुठे आपला, पर्याय क्रमांक 2 राजा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. चला पुढचा प्रश्न 7वा. 36 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर सेकंद होईल. छत्तीस किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर सेकंद होईल.
चला तुमचं काय आहे रे बाबा, 36 किलोमीटर पर आर आहे. अरे 36 किलोमीटर पर आर चे रूपांतर तुम्हाला जर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 5/18 ने गुणावं लागतं. तेव्हा रूपांतर तुमचं कशामध्ये होतं, मीटर पर सेकंद मध्ये होतं. 18 एके 18, 18 दोन्ही 36 बेटा, राहिला 2 आणि 5 चा गुणाकार केला की तुझं रूपांतर कशामध्ये झालं, मीटर पर सेकंद. 5 दोन्ही आलं 10, 10 मीटर पर सेकंद. आलं का, चेक करून घ्या. 10 मीटर पर सेकंद, 10 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आलं का रे. चला नेक्स्ट गणित. एक घोडा 30 किमी प्रति तास वेगाने धावतो तर तो 2 तासात अंतर पूर्ण करतो तर 1.1/2 तास आहे. हे नाही, हे लक्षात ठेवा, असं आहे 1.1/2 तास आहे. तासामध्ये अंतर पूर्ण करण्यासाठी घोड्याचा वेग किती म्हणलाय, जमतंय का रे, जमत नसतं कमेंट करत चला. अरे काय अवघड आहे का मला सांगा. प्रश्न काय म्हणते, एक घोडा 30 किमी प्रति तास वेगाने धावतो आणि मग 2 तासामध्ये ते अंतर काय असेल, जेवढं अंतर काय असेल ते पूर्ण करतो. अंतर माहित नाही ना. आणि पुढे म्हणतंय जर तेच अंतर 1.1/2 तासामध्ये अंतर पूर्ण करायचं असेल तेच अंतर, तर घोड्याचा वेग किती, मला सांग. वेग काढायचा अगोदर तुला घोड्याचा वेग काढायला सांगितलेला आहे राजा. आणि घोड्याचा वेग काढण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे ना फॉर्म्युला काय आपला वेग काढण्यासाठी, अंतर भागीला काय असतो, वेळ असतो. मला सांग आपल्याकडे ती वेळ तर आहे, वेळ आहे ना 1.1/2 वेळ आहे. पण डिस्टन्स कुठं आहे, मग अगोदर डिस्टन्स काढावं लागेल, म्हणजे अंतर काढावं लागेल. अंतर कसं काढायचं, अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ बेटा, वेग गुणाकारामध्ये वेळ. वेग किती आहे त्याचा, 30 किमी प्रति तास. 30 इथं किती तासामध्ये पूर्ण करतोय अंतर, तो 2 तासामध्ये अंतर पूर्ण करतोय. 30 दोन्ही किती आलं, 60 आलं. 60 बेटा इथं 18/5 ने गुणायची गरजच नाही. का गरज नाही, 5/18 ने गुणायची गरज नाही. तर का गरज नाही, कारण वेग हा तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि वेळ हा तुमचा कशामध्ये बेटा, वेळ हा तासामध्ये. जर तुमचा अंतर वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल आणि वेळ जर तुमची तासामध्ये असेल तर डिस्टन्स हे किलोमीटर मध्ये निघणार, डिस्टन्स हे किलोमीटर मध्ये निघणार. जे 5/18 किंवा 18/5 आहे ते मीटर किंवा सेकंद रूपांतर, मीटर मध्ये काढायचं असेल त्यानं गुणायचं, सेकंदामध्ये उत्तर काढायचं असेल त्यानं गुणू शकतो आपण त्या ठिकाणी. इथं गुणायची गरज नाही. डिस्टन्स किती आलं, 60 आलं. 60 राजा. मग आता घोड्याचा वेग काढायचा आहे. अंतर ठेव, अंतर किती, 60 छेदामध्ये वेळ किती मध्ये पूर्ण करायचा आहे, 1.1/2. म्हणजे गुणाकार इथं बेरीज करा, 2 ने किती आला, 3. 3/2 तास आले राजा. 1.1/2 तास म्हणजे 3/2 तास आले. 3/2 तास हा अशी लिहितं. 60 गुणाकारामध्ये ही व्यस्त क्रिया 2 वर जाईल, 3 खाली, 2 छेदामध्ये 3 आलं. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 0 आले. 20 आणि 2 चा गुणाकार बेटा, 20 आणि 2 चा गुणाकार करून टाक. 20 आणि 2 चा गुणाकार करा. 20 दोन्ही किती आलं तुमचं, 40 आलं. 40 तुमचा वेग जो आला ना वेग राजा, तो किती आला तुमचा पूर्ण करण्यासाठी घोड्याचा वेग आला 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर आला. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. क्लिअर का रे बाबा. चला पुढचा प्रश्न 9वा. 2.8 तासामध्ये 315 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी मीटर सेकंद मध्ये कारचा वेग किती विचारला. तुमचा वेग पाहिजे मीटर सेकंद मध्ये.
मीटर सेकंद मध्ये वेग पाहिजे बेटा तुझा. वेग किलोमीटर पर आवर मध्ये नको आहे, सगळे पर्याय मीटर पर सेकंद मध्ये आहे. जमतंय का रे? पटपट पटपट कमेंट करा, चला प्रयत्न करा. जमतंय का रे? अरे काय नाही, तुम्हाला वेग काढायचा आहे. वेग काढण्यासाठी आपल्याला माहित आहे, वेग काढण्यासाठी वर लिहायचं असतं अंतर. अंतर किती आहे रे? 315. 315 भागीला तुमचं किती तास आहेत? 2.8 तास आहेत. 2.8 तास तसेच लिहिले बेटा. पण आता तू 315 ला जर तू काय केलं, 2.8 तासांनी जर काय केलं त्या ठिकाणी भागलं, तर तुमचं डिस्टन्स तुमचा वेग जो येईल ना, वेग त्या ठिकाणी हा वेग कशामध्ये येईल? तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आला. ह्यानं जर 315 ला जर तुम्ही वेळेनं भागलं, अंतराला वेळेनं भागलं, तुमचं उत्तर मिळालं 315 छेदामध्ये 2.8 किलोमीटर पर आवर निघालं. उत्तर निघालं आपलं 315 छेदामध्ये 2.8 किलोमीटर पर आवर निघालं. पण आपल्याला वेग जो काढायचा ना, वेग तो वेग किलोमीटर पर आवर मध्ये नको आहे, आपल्याला वेग हा मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे. आणि वेग जर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे असेल राजा, मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे असेल वेग तुम्हाला, तर काय करावं लागेल? ह्या वेगाला 315 किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना, मीटर पर सेकंद मध्ये करताना 5/18 गुणायचं असतं. 5/18 काय करायचं असतं? गुणायचं असतं बेटा. 5/18 गुणायचं असतं. बस एवढं काम करून टाका. मग चला आता भाग द्या. इथं दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. 315 खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवून टाका. छेदामध्ये आलं 28, गुणाकारामध्ये आलं 5 आणि छेदामध्ये आलं 18 राजा 18. भाग द्या रे, कितीनं भाग जातो बघा इथं. 2 भाग जातो का? बे एक बे, बे चोक 8 राजा, बे एक बे राहिला एक, बे पंचे 10 राहिला एक, बे साती 14 राहिला एक, बे पंचे 10 बेटा. चला आता कितीनं भाग जातो बघा रे तुमचा. भाग कितीनं जातो चेक करा त्या ठिकाणी. भाग नाही ना जात. पाच. एक मिनिट, इथं भाग लय मोठा घालवावा लागेल. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, हा 9 न भाग जातोय. 9 दोन्ही किती आलं रे? 18. तिथं जर घालण्यापेक्षा तिथं घालूया. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 राहिले किती रे? 9 त्रिक 27, 3 4, 9 5 45 आलं. ठीक आहे ना? ओके. हा इथं भाग जातो. आता इथं घालूया आपण. इथं 7 5 35, 7 5 35, 7 0 0 पॉइंट द्या, 7 चोक 28. ठीक आहे, गेला इथं आपला. इथं गेला राजा. चला वर राहिले 5 आणि 5, 5 5 किती आलं? 25. छेदामध्ये छेदा किती? 4 दोन्ही 8, 0.8 आला. 0.8 दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. वर 225 हाय असलेलं, खाली एक दशांश चिन्ह, वर एक शून्य वाढवा, कारण दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करायचा. वर एक शून्य वाढवला, छेदामध्ये आलं 8. पुन्हा भाग जातो का रे? जातो जातो जातो. एक शून्य आहे ना. बे 4 4 5, 4 ने नाही जाणार भाग, शेवटी 2 ने जाईल. बे चोक 8, बे एक बे, बे दोन्ही 4 राहिला एक, बे पंचे 10. छेदामध्ये किती आला? 4, 4 ने भागा डायरेक्टली. 4 त्रिक 12, 4 एके 4 राहिला एक, वरचा उसना शून्य घ्या, दिला पॉइंट. 4 दोन्ही 8 राहिला 2, 4 पंचे 20. किती आलं तुमचं? 31.25 आलं का? चेक करा. 31.25 किलोमीटर पर आवर मध्ये नाही येणार तुमचा. कशामध्ये येणार? मीटर पर सेकंद मध्ये येणार. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद मध्ये आलं का? चेक करून घ्या. 31 पॉइंट कुठं आहे का रे? नाही का? कुठं दिसतोय? हा शेवटी शेवटी आहे की. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. फायनली तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये जो वेग पाहिजे होता तो वेग मिळालेला आहे बेटा.
तो किती मिळाला 31.25 मीटर पर सेकंद. 31.25 मीटर पर सेकंद मिळालेला आहे. एकदा कमेंट करा क्लिअर का भाऊ. चला पुढचा प्रश्न, सेम असा प्रश्न सोडवायचा आहे. 4.4 तासामध्ये 297 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी मीटर सेकंद मध्ये कारचा वेग किती विचारलं. जमतंय का रे. चला पुढे बघा. चला समजून सांगतो. काय म्हणलंय, 4.4 तासामध्ये 297 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी मीटर सेकंद मध्ये कारचा वेग किती विचारलं. एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे बाळा. आपल्याला काय काढायचा आहे, वेग काढायचा आहे. वेग बेटा वेग काढायचा. पहिल्यांदा वेग काढूया. वेग काढण्यासाठी वर लिहायचं असतं अंतर. अंतर किती आहे तुमचं 297. छेदामध्ये किती आला तुमचा 4.4 वेळ आला. 4.4 तास वेळ आला. हे झालं ना वेग. आता तुम्ही अंतराला जर वेळेनं भागलं तर तुम्हाला वेग निघत असतो. आणि वेग कशामध्ये निघला रे तुमचा, किलोमीटर पर आवर मध्ये निघला. वेग कशामध्ये निघला, किलोमीटर पर आवर मध्ये. तुम्हाला वेग कशामध्ये काढायचा आहे, वेग काढायचा आहे मीटर पर सेकंद मध्ये. म्हणजे 297 ला छेद 4.4 हे तुमचा वेग जो आहे हा वेग तो किलोमीटर पर आवर मध्ये आहे. मीटर पर सेकंद मध्ये करताना 5 छेद कितीनं गुणायचं असतं, 18 ने गुणायचं. 18 5 छेद 18 ने गुणवून टाका. चला भाग घालवा. इथं बघा 9 9 10 ने 11. 11 ने 7 किती आले 18. 8 ने 1 9. 9 ने भाग जातो राजा इथं. 9 1 9. 9 2 18. 9 त्रिक 27. राहिला 2. 9 त्रिक 27 बेटा. ओके. आता काय कर, या ठिकाणी दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करून घे. तुझ्याकडे राहिलं काय काय त्या ठिकाणी 33. हा 33 हा असा लिह. खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवून टाक. छेदामध्ये आलं 44. गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये किती आलं 2. चल 11 त्रिक 33. 11 0 0. 11 चोक 44 बेटा. चला इथं भाग द्या. बे एक बे राहिला एक. बे पंचेदा म्हणजे 15 दोन्ही 30 आलं. ओके. आता राहिलं 15 आणि 5 राजा. 15 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये राहिलं तुझं 4. 15 5 75. 75 छेदामध्ये 4. चला 4 1 4. 4 2 8. 4 1 4 बेटा. 7 मधून 4 गेला राहिला 3. 4 8 35 तयार झाले. 4 8 32. राहिला तुझा 3. वरचा शून्य घेतला दिला पॉईंट. 4 7 28. राहिला 2. वरचा शून्य. 4 25. बेटा उत्तर आलं 18.75 मीटर पर सेकंद. 18.75 मीटर पर सेकंद आलं का चेक करून घ्या. कुठं दिसतंय तुमचं, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. 18.75 मीटर पर सेकंद आलं का चेक करून घ्या. एकदम इझिली गणित आहे, लक्षात ठेवा. गणित अवघड नाही. लक्षात ठेव पंढरीनाथ, गणित अवघड नाही आणि शिकवलेलाच भाग परीक्षेला येतो. काल हिंगोलीचा पेपर एकदा चेक करून बघा. हिंगोलीचा झालेला काल एसआरपी गटचा पेपर चेक करा. जे तुम्हाला बऱ्यापैकी झालेले नाहीत प्रकरण ठीक आहे लक्षात, पण जे झालेले मागच्या बॅचला आहेत हाय असे क्वेश्चन कॉपी पेस्ट आहेत राजा. आणि हेच क्वेश्चन कॉपी पेस्ट आहेत त्या ठिकाणी. आपण नफा तोट्यामध्ये जो घटक शिकवला त्याचे 2 क्वेश्चन आले, मी तुला पाठवले पण होते त्या ठिकाणी. शिकवलेल्याच टाईपवरती क्वेश्चन आले तर राजा. शिकवल्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही ह्याची गॅरंटी देतो मी. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. त्यामुळे त्याला व्यवस्थित लिहून वगैरे ठेवत चला. एक बंदूक राम पासून 6.64 किमी अंतरावर दागली जाते. 20 सेकंदानंतर आवाज ऐकायला येतो. तर ध्वनीचा वेग किती विचारलाय. ध्वनी म्हणजे तो ध्वनी नाही, ध्वनीचा वेग किती.
आणि वेग हा मीटर पर सेकंद मध्ये काढायचा. सगळे आन्सर बघा इथं शक्यतो मीटर पर सेकंद मध्येच काढायचं तुम्हाला. इथं लिहितो वाटल्यास वेग हा तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये काढायचा आहे. झालं का? अरे कुठल्याही तुम्ही पद्धतीने सोडू शकता, काय याच्यात प्रॉब्लेम नाही. ह्याचं मीटर पण मागची गणित होती ना तुम्ही, हे तुला एवढं कॅल्क्युलेशन करायचं नाही पंढरीना. ह्याचं किलोमीटरचं मीटर मध्ये कर, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि डायरेक्टली काय करते तासाचं तुला त्याच्यामध्ये रूपांतर करावं लागेल सेकंदामध्ये. हे सोपं ना, लक्षात ठेवा. आता हिथं गणित वाचून समजून घ्यायचं रे. गणितामध्ये काय सांगितलंय, एक बंदूक आहे बंदूक राजा, हिथं राम होता राम, इथं समज राम होता, रामच्या हातात बंदूक होती आणि त्यानं काय केलं, धडक्या हवेशी गोळी काय केली, झाडली. लक्षात ठेवा, गोळी दागली ना की दागली की लक्षात ठेवा रामपासून ती 6.54 किमी अंतरावरती गेली इथं कुठंतरी. आणि जो आवाज आहे ना ह्या गोळीचा, त्याचा ध्वनी 20 सेकंदानंतर ऐकायला भेटला आपल्याला. 20 सेकंदानंतर, किती सेकंदानंतर, 6.64 अंतर ती गोळी गेल्यानंतर त्या गोळीचा आवाज आपल्याला 20 सेकंदानंतर ऐकायला भेटला आपल्याला. मग म्हणताय ती ध्वनी आहे ना, ध्वनी गेली. आवाज आहे ना, आवाजाचा वेग किती विचारले, आवाजाचा वेग किती, आवाजाचा वेग किती. मग वेग काढण्यासाठी तुला माहित आहे राजा, वेग काढण्यासाठी तुला काय करावं लागेल, वेग काढण्यासाठी तुला अंतराला वेळेनं भागावं लागेल. आता वेळ कशामध्ये आपली, 20 सेकंद आहे. सेकंद असेल तर तुला डिस्टन्स किलोमीटर मध्ये घेऊन चालणार नाही, डिस्टन्स तुला मीटर मध्ये घ्यावं लागेल राजा. तेव्हाच तुझं मीटर सेकंद मध्ये रूपांतर येईल. कारण वेग काढायचंय, पण वेग कशामध्ये काढायचं आपल्याला, मीटर पर सेकंद मध्ये काढायचंय. मग काम कर ना, अंतर काढून घे आणि अंतर कशामध्ये काढ, मीटर मध्ये काढ. म्हणजे 6.64 गुणाकारामध्ये पहिल्यांदा बेसिक मध्ये बघितलंय, किलोमीटरचं मीटर मध्ये करायचंय. तुला 1000 गुणावं लागेल. इथले 2 दशांश चिन्ह, इथले 2 शून्य कॅन्सल, 664 वरती 1 शून्य आला, म्हणजे 6640 हे तुझं काय आलं, डिस्टन्स आलं. आणि ते पण डिस्टन्स कशामध्ये आलं राजा, मीटर मध्ये आलं. मीटर मध्ये. क्लिअर का रे बाबा? का मी मीटर मध्ये केलं, कारण वेळ हा आपल्याला सेकंदामध्ये दिलाय, वेळ हा सेकंदामध्ये दिला, डिस्टन्स तुमचं मीटर मध्ये घ्यावं लागेल त्या ठिकाणी. आता डिस्टन्स आलं 6640, वेळ किती आहे रे बेटा आपली, वेळ तुझा 20 सेकंद आहे, 20 सेकंद खाली वेळ. मग इथं 18/5 न गुणायचं का नाही, हा गुणायचं, पण कधी, जर तुझा वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल. इथं किलोमीटर पर आवर मध्ये विचारलाच नाही, आपल्याला विचारलं मीटर पर सेकंद. राजा पहिल्यांदा बेसिक मध्ये सांगितले, डिस्टन्स मीटर मध्ये, वेळ तुझा जर सेकंदामध्ये असेल तर वेग हा मीटर पर सेकंद मध्ये निघत असतो. त्यामुळे इथं 18/5 न गुणूच नको, कारण एवढं भागलं की तुझं उत्तर निघेल, ती पण मीटर पर सेकंद मध्ये निघेल. 0 गेला, बेत्रिक 6, बेत्रिक 6, बेदोनी 4, उत्तर आलं 332 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या ध्वनीचा, म्हणजे त्या आवाजाचा वेग आला 332 मीटर पर सेकंद. कुठं आहे बघा 332, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. समजतंय का, मी काय सांगतोय ते समजतंय का? मी काय केलं पंढरत माहित आहे का, मी अंतर किलोमीटर मध्येच हाय असं का ठेवलं नाही, कारण मला वेळ, आवाज 20 सेकंदानंतर ऐकू आला ना. हा, आणि आपलं बेसिक मध्ये मी सांगितलंय ना, तुझं बेसिक मध्ये काय सांगितलंय मी तुला, बेसिक मध्ये काय सांगितलंय बेटा, कुठं गेलं रे, हा लक्षात ठेव. हा, तुला जर डिस्टन्स, तुला वेग जर मीटर पर सेकंद मध्ये काढायचं असेल तर तुझं डिस्टन्स मीटर मध्ये पाहिजे, बरोबर का, डिस्टन्स मीटर मध्ये पाहिजे आणि वेळ कशामध्ये पाहिजे, सेकंदामध्ये. मग तुझं मीटर मध्ये डिस्टन्स आहे, वेळ जर सेकंदामध्ये असेल तर तुझं वेग जो आहे ना, वेग तो कशामध्ये निघणार, मीटर पर सेकंद मध्ये निघणार बेटा. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या गोष्टी बेसिक सांगितल्यात ना त्या थोड्याशा लक्षात ठेवत चला.
चला पुढचा प्रश्न घ्या. 2.5 तासामध्ये 252 किमी अंतर पार करण्यासाठी मीटर सेकंद मध्ये कारचा वेग किती विचारलाय तुम्हाला. पटपट पटपट उत्तर आलं पाहिजे तुमचं. जमतंय का नाही रे. अरे तुम्हाला काय काढायचं आहे, कारचा वेग काढायचा आहे. कारचा वेग काढण्यासाठी तुम्हाला अंतर 252 छेदामध्ये किती आलं तास, 2.5 तासात. हा वेग आला रे, हा वेग कशामध्ये आला, किलोमीटर पर आवर मध्ये आला. जेव्हा अंतराला तुम्ही वेळेनं भागसाल तेव्हा तुमचा वेग येतो किलोमीटर पर आवर मध्ये. आपल्याला वेग कशामध्ये विचारलाय, आपल्याला वेग विचारला मीटर पर सेकंद मध्ये काढायचंय. तुला जर वेग मीटर पर सेकंद मध्ये काढायचा असेल, तुला जर वेग हा मीटर पर सेकंद मध्ये काढायचा असेल बेटा, तर तुला काय करावं लागेल, त्या ठिकाणी तुला करावं लागेल 5/18 न गुणावं लागेल. कारण आपण किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये जाताना 5/18 ने गुणतो. ओके, मग आता आपलं काय झालं, भाग द्या या ठिकाणी. 5 6 7 8 9, 9 1 9, 9 2 18, 9 1 9, 9 2 18, 9 2 18, राहिले किती रे 7, 9 8 72 राहिले 72. 5 1 5 5 0 0 वरचा पॉइंट दिला आणि 5 5 किती आलं, 25 आलं राजा, 25. वर राहिले तुझे 28 आणि छेदामध्ये किती आलं, 5 2 10, 5 2 10 आलंय. तर खाली एक दशांश चिन्ह आहे ना, 0.5 आणि 2 चा गुणाकार केला, 0.5 आणि 2 चा गुणाकार केला तर 5 2 10 आणि एक दशांश चिन्ह डावीकडे सरकलं म्हणजे 28 छेदामध्ये 1 आलं राजा, म्हणजे उत्तर आलं 28. 28 मीटर पर सेकंद आलं का चेक करून घ्या. 28 मीटर पर सेकंद वेग आला का चेक करून घ्या राजा तुमचा. पर्याय मध्ये कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. शाबास, बरोबर बरोबर. 28 आलं का चेक करून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट ऍडव्हर्टाइज आहे, बघून घ्या. पुढे चला. राम 1.7 किमी अंतरावर एका बंदुकीने, म्हणजे 1.7 किमी अंतरावर एका बंदुकीने गोळी चालवते तेव्हा 25 सेकंद नंतर आवाज ऐकायला येतो, तर वेग मीटर सेकंद मध्ये किती विचारले तुम्हाला. सेम मागाची बंदूक सेम सोडवायची. मागाच्या बंदुकीचा मागाची बंदूक सेम सोडवा. कुठं गेला मागाची बंदूक, हा ही बंदूक सेम बंदुकीवरचा प्रश्न. राजा परीक्षेला कॉपी पेस्ट प्रश्न होता. झालं का रे, सोडवा. आता काय सांगितले, वेळ बघ, वेळ तुला सेकंदामध्ये दिलेला आहे. वेळ सेकंदामध्ये दिलाय, याचा अर्थ काय कर माहिती आहे का, आणि वेग तुला मीटर पर सेकंद मध्ये विचारलाय. डिस्टन्स काय करा, अंतर मीटर मध्ये काढून घे. अंतर मीटर 1.7 ला काय करायचं, 1000 गुणायचं. 1.10 निघून गेला, 1700 आलं. 1700 किती मीटर आलं, 1700. आता डायरेक्ट वेग काढ. वेग काढण्यासाठी अंतर तुझं 1700 मीटर आहे. 1700 मीटर छेदामध्ये वेळ किती आहे तुझा, 25 सेकंद. बस, याला कशाने गुणत बसू नका, गुणत बसायचं नाहीये. का गुणत बसायचं नाही, कारण तुला गुणायचं कधी, जर तुझं वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये विचारलं तर 18/5 न गुण. इथं विचारलंच नाही आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये, आपला वेग मीटर पर सेकंद मध्ये विचारल्यानंतर कशाला एक गुणात बसायचं त्या ठिकाणी. हाय असं भाग द्यायचं. 25 1 25, 25 सक्क 150,
राहिला बेटा किती तुझा 25 अक्क 150 राहिलं 20, वरचा शून्य घेतला 200 तयार झाले 25 अट्टा 200 म्हणजे तुझं आलं 68 68 आलं 68 68 68 मीटर पर सेकंद आला मीटर पर सेकंद आला का चेक करून घ्या 68 मीटर पर सेकंद पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या क्लिअर करे आजचा भाग क्लिअर का मला सांगा जरा युट्यूबवर लाईव्ह द्यायचा गणित राहिलेत अजून उद्याच्याला घेऊया आपण उद्याच्याला घेऊया गणित अजून 4-5 गणित राहिलेत 4-5 राहिलेले आहेत कुठं आलो लक्षात ठेव फक्त 13ला आलो लक्षात ठेवा क्लिअर करे बाबा आजची गणित योग्य वाटली का सोपी वाटली अवघड वाटली कमेंट करा एकदा चला आजचा भाग योग्य वाटला का समजलं का एकदा कमेंट करा आजचा भाग आपण इथंच थांबूया उद्याच्याला बघूया राहिलेला भाग हा ठीक आहे गणित योग्य चालली होती आणि सगळीच्या सगळी गणित परीक्षेला आलेली आहेत मग त्यात पोलीस भरतीला आलेले आहेत काही अदर एक्झाम हा ठीक आहे एकदम इझी गेलं ना ठीक आहे चालेल राहिलेला भाग आपण उद्याच्याला बघूया ठीक आहे गुड नाईट युट्यूबवर यायचं असेल तर ये